ममता दीदी, ओ ममता दीदी, अहो तुम्ही हरल्या, पराभूत झाल्या. सत्ता दुसऱ्याची आली, आता तुम्हाला काहीही करा, पश्चिम बंगालची सूत्र तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या हातात द्यावं लागेल. तुम्ही जर असं म्हणत असाल की माझा ठरवून पराभव केलाय, तिथं तुम्ही हरलाय, तुम्हाला हरवलं गेलंय, काय षडयंत्र वापरायचं? साम दाम दंड भेद 16 दिवस बसून देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी तुम्हाला सत्तेतून बाजूला केलंय, हे मान्य करा. आता मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही किंवा हे असंच आहे ते तसंच आहे, आता आरोप करून उपयोगच नाही. तुमच्या ज्या चुका झाल्यात ममता दिदी, तुम्हाला त्या मान्य कराव्या लागतील, त्या चुका सुधाराव्या लागतील, आणि मग 5 वर्षांनी परत तुम्हाला या निवडणुकांना सामोरे जावं लागेल. तोपर्यंत तुमच्या सोबत अजून किती सोबत राहतील, का सगळेच निघून जातील, का अजून सत्ताधारी वेगळं षडयंत्र निर्माण करून तुम्हाला सत्तेच्याच बाजूला ठेवतील, हा संशोधनाचा विषय आहे. पण रडीचा डाव कशासाठी? मला असं वाटतं, मी आज ज्या बातम्या वाचल्या, मी ना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे ना विरोधकांच्या सोबत आहे. मी एक भारतीय नागरिक आहे आणि मी वर्तमानपत्र काढलं, कालच्या मिळालेल्या पराभवाच्या बातम्या होत्या आणि विजयाच्या बातम्या होत्या, साहजिक आहे. आणि मी ज्यावेळेस मोबाईल हातात घेतला आणि थोडं जरा म्हणलं दक्षिणात्य चॅनल्स पाहावेत, आपल्या मराठी माध्यमांवर सुद्धा तिकडच्या बातम्या सुरूच झाल्या होत्या. ममता बॅनर्जी नाराज, हट्टाला पेटल्या, राजीनामा देणार नाही, अशा बातम्या आल्या. माझ्या मनात पहिला प्रश्न काय आला असेल माहितीये का, की ममता बॅनर्जी आता नाटकं करतायत, ममता बॅनर्जींना हे शोभत नाही आणि ममता बॅनर्जींनी आता रडीचा डाव खेळू नये, असं माझी पहिली प्रतिक्रिया होती. आता जे गुंडाराज सत्ताधारी जे केंद्रातले म्हणत होते की पश्चिम बंगालमध्ये गुंडाराज आहे, धार्मिक विद्वेषाचं म्हणजे राजकारण केलं जातं, रोहिंग्याला त्या ठिकाणी स्थान दिलं जातं, मुसलमानांच्या मताच्या जोरावर ममता बॅनर्जी पक्ष चालवतात, त्यांची भूमिका आहे, त्या हिंदूंना पण चांगलं म्हणतात, मुस्लिमांना पण चांगलं म्हणतात, तो त्यांच्या आयडिओलॉजीचा विषय. सत्ताधारी भाजपला असं वाटतं की नाही, इथं गुंडाराज आहे, आणि मग ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते भाजप आरएसएसच्या अंगावर जातात, भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर जातात, नेते वाद लावतात, भांडणं पेटवतात, भाषण करतात, निघून जातात, कार्यकर्ता मरतो. कित्येक कार्यकर्ते शहीद झाले म्हणा, मेले म्हणा, मारले म्हणा, कल्पना नाही करू शकणार. आणि हे आपण वाचतो. विचारांना चिटकून बसण्यापेक्षा आहे ना, माणसं जगली पाहिजेत याचा विचार केला पाहिजे, म्हणून माझी ही भाषा आहे, माझं स्पष्ट आणि साधं सरळ मत. आता जर ममता बॅनर्जीच्या काळामध्ये गुंडाराज होतं, तर मग काल निकाल लागल्यानंतर अर्थात सत्ताधारी भाजपच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी सत्तेत आले म्हणून जो काही गोंधळ घातला, तृणमूलचं कार्यालय जाळलं किंवा अजून त्यांचे काय जे बूथ वगैरे होते तिथं जाळपोळ केली, गोंधळ घातला, घोषणाबाजी केली, विजय उत्सव साजरा करायला पाहिजे, पण तिथल्या पोलीस प्रशासनाने 7 दिवस अजिबात जल्लोष आनंद उत्सव काय करायचा नाही असं लेखी आदेश काढलेला आहे. 100% 7 दिवस संचारबंदी आहे. असं असताना पोलिसांसमोर जर सगळं जाळपोळ होत असेल, तर मला पडलेला प्रश्न आहे, गुंड कोण? कुणाचं गुंडराज? कोण गुन्हेगारी वृत्तीनं या सगळ्या गोष्टी करतंय? हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि माझा प्रश्न एक भारतीय नागरिक म्हणून, तो कुठल्याही राज्यात असू द्या, जर असं असेल तर त्याच्यावर आपला आक्षेप असेल. इथं चूक सत्तेमध्ये जे अगोदर होते त्यांच्या बाबतीत पण आपला प्रश्न आहे, किंवा आता सत्तेमध्ये आले आहेत त्यांचा. तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचं नुकसान, मालमत्तेचं नुकसान करताय, वाहतुकीला आणताय, तुम्ही दादागिरी करताय, तर हा प्रकार उन्माद जो आहे सत्तेचा आणि ह्याचा जास्त दिवस कुणाचाही टिकणार नाही. आणि कुणीही एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा तुम्ही सत्तेत आलाय म्हणजे
आयुष्यभर सत्तेतच बसाल असं काही नसतं. पण या सगळ्या बालहट्टामध्ये पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जीचं जे आविर्भाव होता, सत्तेतून तुम्हाला सुद्धा कुणीतरी पराभूत करू शकतं. तुमच्या विचारांच्या विरोधातले लोक बहुसंख्येनं तुमच्या विरोधात आलेले आहेत आणि तुमच्याकडे कुणीच नाही. तुम्ही 2-4 जण मिळून त्या सत्तेच्या विरोधात, एक बोटावर मोजण्या एवढ्या 1-2 महिला सत्ताधारी बलाढ्य ज्यांनी देश काबीज करायला ताब्यात घेतलाय, त्यांच्या विरोधात तुम्ही लढताय. त्यांची ताकद जास्तच असणार आहे, हे नाकारता येणारी गोष्ट नाही. त्याच्यासाठी आम्हाला हरवलंय. आणि मग हे बघा, अख्ख्या देशाला नाही जगाला माहिती ईव्हीएम मध्ये घोटाळा होतोय, इलेक्शन कमिशन भारतीय जनता पार्टीचं काम करतंय, किंवा सगळ्या केंद्रीय एजन्सी सरकार सोयीनं सगळ्यांच्या विरोधात वापरतंय, हे जग जाहीर आहे. हे सगळं सगळ्यांना मान्य असून तुमच्याकडं एवढी ताकद आहे का की त्यांना सत्तेत येऊ नाही द्यायची? त्यांना हजारो यंत्रणा आणि कार्यकर्ते आणि वेगवेगळी लोक मदत करतायत. तुमच्याकडे बोटावर मोजणे एवढी लोक आहेत आणि तुम्ही त्यांच्या जीवावर सत्ता वाचवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा तुम्हाला करावा लागला. ती मिळाली नाही, सत्ता गेली आणि मग रडीचा डाव कशाला? हा मला पडलेला साधा प्रश्न आहे. आता जिंकलंय म्हणल्यावर सत्ता सोडायची, पण ते कशा सत्तेमध्ये आले याचं आत्मपरीक्षण करून तुम्ही जनतेसमोर मांडा. एक भारतीय नागरिक म्हणून माझा हा साधा सरळ प्रश्न आहे. पण तुम्ही जर म्हणत असाल राजीनामा देणार नाही की वगैरे, तर तुम्ही सत्तेवर असणारे, पदावर असणारे आणि वयाने ज्येष्ठ असणारे सुद्धा सत्ता गेल्यानंतर असं एकदम लहान लेकरासारखं बालिश वागत असतील तर देश हसतोय तुमच्यावर, एवढंच मला सांगायचंय. आत्मपरीक्षण करा, चुका सुधरा आणि मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत परत सत्तेत येण्याचे स्वप्न बघा. ते स्वप्न बघत बसू नका, प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा. साधा सरळ माझा मुद्दा आहे. धन्यवाद. पटलं तर संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड हे हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, प्रत्येक इतरही व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.